अब खबर है भद्रावती से, जहां कांग्रेस की ओर से गृह मंत्री अमित शाह के विरोध में जोरदार नारेबाजी की गई। तो आइए जानते हैं इस मौके पर आंदोलनकारियों ने क्या कहा। केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके बारे में संसद में किए वक्तव्य का शुक्रवार 20 दिसंबर को भद्रावती शहर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले के पास निषेध किया गया। कांग्रेस के पदाधिकारियों ने सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक में निषेध आंदोलन किया। इस समय नारेबाजी करते हुए अमित शाह ने माफी मांगे, ऐसे मांग की गई। यह आंदोलन कांग्रेस के अनुसूचित जाति विभाग और सर्वपक्षीय की ओर से किया गया। अमित शाह ने राजीनामा दे और देश की माफी मांगे, ऐसा कहते हुए चौक में निषेधात्मक निदर्शन किया गया। इस समय प्रवीण काकड़े, सूरज गावंडे, विनय बोधी डोंगरे, संध्या पोड़े, सरिता सुर, ज्योति मोरे, ज्योति खाड़े, संजू पांडे इन आदि के साथ ही अनेक आम्बेडकरीवादी नागरिक उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में प्रवीण काकड़े, विशाल बोरकर, साथ ही डॉक्टर अमित नगराडे ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। भारताचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी आता लोकसभेमध्ये जे भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावरचं जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहोत। त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपाची संविधान विरोधीचे नेहमीच आपल्या निदर्शनास येते की वारंवार त्यांनी त्यांच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी खासदारांनी जे आत्तापर्यंत संविधान संपवण्याची भाषा केली ती त्यांची मानसिकता या त्यांच्या वक्तव्यावरून निदर्शनास येते। परंतु हे भाजपावाले हे विसरले की आज ते केंद्रात आणि राज्यात ज्या संविधानाच्या भरोशावर ते राज्य करत आहेत, ते गृहराज्यमंत्री आहेत, ते खासदार झाले, त्या संविधान निर्मात्याच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले ते अत्यंत हीन दर्जाचं आहे आणि आम्ही सगळे या ठिकाणी त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो व या वक्तव्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा याच्यापेक्षाही मोठे तीव्र उग्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असे मी आपल्याला सांगतो। 18/12/2024ला संसदेमध्ये भारत सरकारचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केले त्या वक्तव्यावरून आज भद्रावतीमध्ये सर्वपक्षीय तसेच विविध संघटनामार्फत एक निदर्शन आंदोलन आणि निवेदन देण्याचं काम करण्यात येत आहे। या सगळ्या घडामोडींवर पाहता मी फक्त संघटनेद्वारे एवढंच म्हणणार की तुम कल भी आंबेडकर से डरते थे, तुम आज भी आंबेडकर से डरते हो और तुम इसके आगे भी आंबेडकर से डरोगे। आक्षेपाह विधान केलं आणि बाबासाहेब ही प्रत्येक जण फॅशन झाली आहे असे म्हणून सोबतच इतके वेळ जर बाबासाहेबांचं नाव जर घेतलं तर स्वर्ग मिळाला असता, या पद्धतीचे जे चुकीचं त्यांनी बयान दिलंय त्या चुकीच्या बयानाबद्दल बहुजन समाज पार्टी भद्रावती वरोरा विधानसभातर्फे आम्ही इथे त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि असे हरामखोर मनुवादी विचाराचे लोक जेव्हा सत्तेत बसतात आणि त्यांची ही जे बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची बहुजनांच्या बद्दलची जे विचारधारा आखरी जगासमोर दिसते, तर अशा भडव्यांनी आपापल्या खुर्च्या खाली कराव्या आणि बाबासाहेबांच्या जो राज्यघटनेच्या माध्यमातून लोकशाही निर्माण केली आणि सर्वांना समान न्याय सर्व समाजाला सर्व देशाला एकत्र जोडून ठेवण्याचं काम केलं आणि अशा इतक्या महान पुरुषांच्या विचारावर हे गुंडागिरी प्रवृत्तीचे हे तडीपार लोक जर अशा पद्धतीने घाणा घालत असेल तर आम्ही त्यांच्या या विचाराचा जाहीरपणे निषेध करतो। आणि हे तर आंदोलन आमचं छोट्या पर्वत याच्यातलं आहे, पण यासुद्धा आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करू आणि जर या गोष्टीवर जर त्वरित जर शासनाने निर्णय घेतला नाही तर आम्ही याचा तीव्र निषेध करून याच्यापेक्षा जाहीर भद्रावती बंदचं सुद्धा आम्ही यानंतर बहुजन समाज पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार। सिटी वीकली प्रतिनिधी जावेद शेख की रिपोर्ट।